मॉर्निंग फ्रेंड. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चरला आपण टाइप्स ऑफ स्ट्रेस बघितलं होतं. प्रत्येक टाइपचं डिस्कशन या लेक्चर मध्ये करणार आहोत. बघा, फर्स्ट टाइप्स होता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. विद्यार्थी मित्रांनो, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस related to the length of wire. Dear student, here we have to consider the wire of cross sectional area capital A, length capital L. Here load is connected to this string. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक स्ट्रिंग कन्सिडर केली. या स्ट्रिंगची लेंथ कॅपिटल एल, क्रॉस सेक्शनल एरिया ए, त्यानंतर लोड एफ कनेक्ट केले. बघा, रिजिड सपोर्ट एस. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस is defined as applied force produces change in length per unit cross sectional area is called longitudinal stress. म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल्स टू अप्लाय केलेला जो फोर्स आहे तो काय करतोय, वायरची लेंथ चेंज करतोय. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला मिळेल लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया F अपॉन A. विद्यार्थी मित्रांनो, हा जो लोड आहे mg, F स्टँड mg. आता F ची व्हॅल्यू mg का घेतली बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू एक्सेलरेशन. पण इथं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेतलंय. क्रॉस सेक्शनल एरिया ही वायर. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर वायर कन्सिडर केली, कट केली, तर खालचा शेप आपल्याला सर्क्युलर दिसतोय. म्हणजे एरिया ऑफ सर्कल पाया स्क्वेअर. longitudinal stress is equals to mg upon pi r square. विद्यार्थी मित्रांनो, here we get relation between longitudinal stress and radius. Longitudinal stress and mass means longitudinal stress is directly proportional to mass. बघा, सीईटी ला काही वेळेस दोन मासच्या व्हॅल्यू दिल्या जातात. एक लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस ची व्हॅल्यू दिली जाते, सेकंड लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारतात. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस फर्स्ट अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस सेकंड इज इक्वल्स टू m1 अपॉन m2. हा फॉर्म्युला तयार होईल. बघा, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. आता r काय बघा, ही जी वायर असणार आहे ती सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये असते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच बघा, इथून इथपर्यंत रेडियस r या वायरची. आता ऍक्च्युअली ही दिसताना एक सिंगल लाईन दिसते, परंतु सिंगल लाईन म्हणजे तिथं बघा सिलेंड्रिकल वायर असते. विद्यार्थी मित्रांनो, आणि वायरची रेडियस r, लेंथ l. म्हणजेच बघा, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस 1 अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस सेकंड इज इक्वल्स टू r2 अपॉन r1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला मिळेल. म्हणजे काही वेळेस पेपरला ते आपल्याला रेडियस देतात वायरची, एक रेडियस देतील, दुसरी रेडियस फाइंड करायला विचारतील आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस पण देतील. नेक्स्ट बघा, हा रेडियसचा आणखी एक फॉर्म्युला, डायमीटर जर दिला तर डायमीटर, तर डायमीटर इज इक्वल्स टू 2 टाइम्स रेडियस. 2 टाइम्स रेडियस. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं डायमीटरचा पण फॉर्म्युला तयार करू शकतो. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस फर्स्ट अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस सेकंड इज इक्वल्स टू, बघा, ट्वाइस d2 अपॉन ट्वाइस d1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2 2 कॅन्सल होईल. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस फर्स्ट अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस सेकंड इज इक्वल्स टू d2 अपॉन d1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला हा थर्ड फॉर्म्युला मिळालाय. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस विद्यार्थ्यांना सगळ्यांना समजलेलं असेल.
1 2 3. LS stands for LS, longitudinal stress. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं डायमेन्शन पण विचारलं जाऊ शकतं. SI युनिट मी प्रीवियस लेक्चरला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसचं SI युनिट फोर्सचं असतं न्यूटन अपॉन पर एरिया मीटर स्क्वेअर. CGS युनिट असतं बघा डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन फोर्सचं M1 L1 T⁻² अपॉन मीटर स्क्वेअर L2. हा L2 वरती जाईल M1 L इथे 1 आहे, 2 वरती गेलं 1 - 2 -1 T⁻². हे मिळालंय आपल्याला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसचं डायमेन्शन मिळालंय. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी साठी क्वेश्चन बघा. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा फॉर्म्युला हा SI युनिट, CGS युनिट आणि डायमेन्शन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस is the concept only applicable for string wire. Okay, नेक्स्ट आपण डिस्कस करू लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस नंतर. सेकंड टाइप आहे बघा व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस. आता व्हॉल्यूम स्ट्रेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो V डॉट S मी इथे ब्लॉक कन्सिडर करतोय. व्हॉल्यूम स्ट्रेस बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक ब्लॉक कन्सिडर केलाय. हे डीपी. ऍक्च्युअल डीपी काय आहे बघा, एक्सटर्नल प्रेशर आहे. चेंजिंग प्रेशर पण म्हणू शकता. V स्टँड्स फॉर व्हॉल्यूम ऑफ ब्लॉक. DV चेंजिंग व्हॉल्यूम ऑफ ब्लॉक. म्हणजे सुरुवातीला हा ब्लॉक एवढा होता, त्याचं व्हॉल्यूम V. नंतर प्रेशर अप्लाय केल्यानंतर ऑल साइड्सने याचं व्हॉल्यूम चेंज झालेलं आहे, ते व्हॉल्यूम मिळेल dV. म्हणजेच बघा व्हॉल्यूम स्ट्रेस इज डिफाइंड ॲज applied force produces due to the changing volume of body per unit cross sectional area is called volume stress. म्हणजे बघा की फोर्स अप्लाय केल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉकचं व्हॉल्यूम काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. आता व्हॉल्यूम चेंज झालंय म्हटल्यावर आपल्याला dV हे चेंजिंग व्हॉल्यूम, ओरिजिनल व्हॉल्यूम V मिळेल. आता फोर्स F, एरिया A. ओके, आता प्रेशरचा आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. प्रेशर इज इक्वल्स टू अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. ओके, मी इथं dP घेतोय. काय घेतोय? dP. हा dP ऍज इट इज डॉट A डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, इज इक्वल्स टू F. dP डॉट A इज इक्वल्स टू F. व्हॅल्यू पुट करतोय dP डॉट A अपॉन A. हियर A कॅन्सल, इज इक्वल्स टू dP. म्हणजेच बघा व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल्स टू काय मिळालंय आपल्याला, चेंज इन प्रेशर मिळालंय. काय मिळालंय? चेंज इन प्रेशर. विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला बघा की एक रिलेशन मिळतंय, व्हॉल्यूम स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर dP. मग आपल्याला जर क्वेश्चन आला पेपरला व्हॉल्यूम स्ट्रेस फाइंड करायचंय, त्यांनी प्रेशर दिलाय गिवन, दोन क्वांटिटी दिल्यानंतर व्हॉल्यूम स्ट्रेस फर्स्ट अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेस सेकंड इज इक्वल्स टू dP ब्रॅकेट 1 अपॉन dP ब्रॅकेट 2. आता व्हॉल्यूम चेंज होतं इथं,
व्हॉल्यूम स्ट्रेस मध्ये. ओके, बाकी याचा युनिट बघा प्रेशरचं डिअर स्टुडंट तेच असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, सीजीएस युनिट डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन पर ॲज इट इज. ओके, व्हॉल्यूम स्ट्रेस हा कन्सेप्ट पण क्लिअर झालाय. नेक्स्ट बघूया शिअरिंग स्ट्रेस. थर्ड आहे बघा शिअरिंग स्ट्रेस. विद्यार्थी मित्रांनो, शिअरिंग स्ट्रेस मध्ये एस ऍक्च्युली बॉडीचा जो शेप आहे तो चेंज होणार आहे. मी इथे ट्यूब कन्सिडर करतोय बघा. शिअरिंग स्ट्रेस म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन बघा. मी ते फोर्स अप्लाय करतोय, टँजेन्शियल फोर्स. कुठला फोर्स? टँजेन्शियल फोर्स, टीएफ किंवा याला एफटी पण म्हणू शकता. कुठला फोर्स? टँजेन्शियल फोर्स. आता टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळे हा जो बेसचा सरफेस आहे हा कॉन्स्टंट असणार आहे आणि जो वरचा सरफेस आहे तो बघा असा झुकतोय थोडासा. म्हणजे इथून बघा ही जी एडी आहे त्यानंतर EH आहे, तर आपल्याला इथे बघा ए डॅश मिळेल, इथे मिळेल ई डॅश. ओके, म्हणजे एडी हा थोडासा बेंड झालाय बघा. इथे एक अँगल फॉर्म होतो थीटा. कुठला अँगल फॉर्म होतोय? थीटा. प्रत्येक ठिकाणी बघा सेम थिंग होणार आहे. इथे पण थीटा अँगल, इथे पण थीटा अँगल. विद्यार्थी मित्रांनो, हा जो बॉटमचा सरफेस आहे बघा DCGH हा मी फिक्स ठेवलाय. काय ठेवलाय? फिक्स. त्यानंतर टँजेन्शियल फोर्स अप्लाय केलाय AE या सरफेसवर, AEFB या सरफेसवर टँजेन्शियल फोर्स अप्लाय केलाय. त्यामुळे टँजेन्शियल फोर्स मुळे हा सरफेस आणि हे AD त्यानंतर BC आणि FG हे थोडेसे इन्क्लाइंड होणार आहे, बेंड होणार आहे. ओके, बेंड झाल्यामुळे इथे अँगल थीटा फॉर्म होतोय. मग शिअरिंग स्ट्रेस इज डिफाइंड ॲज, शिअरिंग स्ट्रेस is defined as the ratio of tangential force per unit area produces changing shape of body. म्हणजे या बॉडीचा काय होतोय? शेप चेंज होतोय. मग आपल्याला इथे डेफिनेशन काय मिळणार आहे बघा. FT/A घेतलंय आपण, म्हणजेच बघा फोर्स अप्लाय केलाय. ओके, आणि पर युनिट एरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जर इथून एक ट्रायंगल कन्सिडर केला बघा या प्रकारचा. हे जे डिस्टन्स आहे A डॅश ही छोटीशी डिस्प्लेसमेंट असणार आहे. इथे अँगल थीटा फॉर्म होणार आहे. ओके, त्यानंतर AD हाईट H कन्सिडर करतोय. काय कन्सिडर करतोय? H. मी जर सपोज असं कन्सिडर केलं tan theta is equals to tan theta by trigonometry opposite side upon adjacent side, opposite side x upon h. तो विद्यार्थी मित्रांनो फोर्स अप्लाय केलास. ओके, त्यानंतर पर युनिट एरिया इथून tan theta चा फॉर्म्युला पण क्रिएट होणार आहे बघा. म्हणजे इथे रिलेशन मिळणार
shearing stress is directly proportional to tangential force shearing stress first upon shearing stress second is equal to ft1 upon ft2. बघा कॅल्क्युलेट करू शकतो इथून विद्यार्थी मित्रांनो आपण. त्यानंतर बघा एसआय युनिट, सीजीएस युनिट आणि डायमेन्शन आपल्याला इथे सेम मिळणार आहे शेअरिंग स्ट्रेस साठी. विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेस नंतर कन्सेप्ट आहे बघा स्ट्रेन. स्ट्रेन हा वर्ड तुम्ही ऐकलेला असेल. आता स्ट्रेन म्हणजे काय असतं बघा. Strain is defined as it is a ratio of change in dimension to the original dimension of a body. म्हणजे कुठल्याही बॉडीचं वायरचं डायमेन्शन चेंज झालेलं न्यूमरेटरला आणि ओरिजिनल कुठे घ्यायचंय डिनॉमिनेटरला, म्हणजेच आपल्याला काय मिळेल स्ट्रेन मिळेल. आता डायमेन्शन म्हणजे काय, कुठले कुठले डायमेन्शन, लेंथ, त्यानंतर व्हॉल्यूम, त्यानंतर शेप, बरोबर की नाही, किंवा साइज म्हणू शकतो. लेंथ, व्हॉल्यूम, साइज. ओके. विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेन, आता टाइप्स ऑफ स्ट्रेन बघण्याच्या अगोदर काही गोष्टी बघा. सपोज मी वायर कन्सिडर केली, इथे पण लेंथ येणार, इथे पण लेंथ येणार. चेंजिंग लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, म्हणजेच दोन्ही फिजिकल क्वांटिटी जर सेम येत असेल आणि त्यांचा रेशो असेल सिमिलर क्वांटिटीचा, तर आपल्याला स्ट्रेन ही क्वांटिटी डायमेन्शनलेस मिळते, म्हणजेच युनिटलेस. स्ट्रेन इज dimensionless and unitless quantity. Types of strain. आता स्ट्रेन चे टाइप्स बघा. फर्स्ट आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, सेकंड असणार आहे बघा व्हॉल्यूम स्ट्रेन, त्यानंतर थर्ड असणार आहे शेअरिंग स्ट्रेन. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन, शेअरिंग स्ट्रेन. आता एक कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.